वर्तमान में भारतीय बैंकिंग एवं वित्तीय संस्थानों पर साइबर हमलों की संख्या बढ़ गई है। कई शहरी सहकारी बैंकों और जिला सहकारी बैंकों पर साइबर हमला किया गया है, जिससे करोड़ों रुपए का नुकसान बैंकों को नुकसान उठाना पड़ा है। पिछले वर्ष राज्य सहकारी बैंक पर भी इसी प्रकार का असफल प्रयास किया गया था। इस पृष्ठभूमि में राज्य सहकारी बैंक ने जमाकर्ताओं के पैसे को सुरक्षित रखने के उद्देश्य से रिजर्व बैंक के दिशा निर्देशों के अनुसार वाशी में सहकारी समितियों को अपने स्वयं के परिसर में रिजर्व बैंक के दिशा निर्देशों के अनुसार वाशी में सहकार सुरक्षा के नाम से अपने स्वयं के परिसर में लगभग 50 करोड़ रुपए परिसर सहित के पूंजी निवेश के साथ एक सुसज्जित एक साइबर सुरक्षा परिचालन केंद्र CSOC स्थापित किया गया है। इस केंद्र का उद्घाटन शुक्रवार दिनांक 13 जून 2025 को राज्य उप मुख्यमंत्री अजित दादा पवार के शुभ हाथों संपन्न हुआ। इस अवसर पर राज्य माननीय सहकारिता मंत्री बाबा साहेब पाटिल, सहकारिता राज्य मंत्री पंकज भोर एवं अन्य सुप्रसिद्ध एवं अन्य गणमान्य व्यक्ति उपस्थित रहे। आपको ज्ञात होगा कि कश्मीर में पुलवामा हमले के बाद से अब तक भारत के विभिन्न क्षेत्रों पर 10 लाख से अधिक साइबर हमले किए जा चुके हैं। हाल ही में माननीय सर्वोच्च न्यायालय ने एक फैसले के अनुसार ऐसे हमलों में ग्राहकों के पैसे का नुकसान बैंकों को उठाना पड़ेगा। इससे बैंकों को बहुत बड़ा नुकसान सहन करना होगा। साथ ही चूंकि ये महसूस किया गया कि छोटे और मध्यम सहकारी बैंकों के लिए इतने बड़े पूंजी निवेश के साथ अपने स्वयं के केंद्र स्थापित करना संभव नहीं होगा, इसलिए ये सभी सेवाएं सहकारी बैंकों और ऋण संस्थाओं को बिना किसी लाभ के उपलब्ध राज्य सहकारी बैंक ने एक बहुत ही महत्वपूर्ण रणनीतिक निर्णय लिया है। इससे स्टेट बैंक को सहकर्मी के भीतर सहयोग के प्रमुख सिद्धांतों का पालन करने की संतुष्टि मिलेगी। MSA बँकेचं एक सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर बघितलेलं आहे आणि त्याची सगळी माहिती आपल्याला खाली आमच्या टेक्निकल टीमने दिलेली आहे। या संबंधी मला एकच असं सांगायचं की कुठलीही सहकारी बँकिंग संदर्भात सध्याचं वातावरण तुम्ही एकंदरच सहकारी बँका सक्षम नाहीत हे नाही, ज्या प्रकारे सहकारी बँकिंग बद्दल एक वातावरण आहे ते काही नाकारण्यात काही अर्थ नाही। परंतु ज्यावेळी एका नागरी सहकारी बँकावर एक सायबर अटॅक झाला आणि त्यावेळी 94 कोटी रुपये एकदम गेले, त्यावेळी माझ्या मनामध्ये खरंच एक विचार आला की माझ्या बँकेमध्ये जवळजवळ 20-25 हजार कोटी रुपये लोकांच्या ठेवी आहेत आणि या ठेवी इन्स्टिट्यूशनल ठेवी जास्त आहेत आणि जिल्हा बँकांच्या ठेवी जास्त असतात। त्यामुळे उलट जर इथं जर काही अटॅक होण्यात झाला आणि उद्या जर काही खूप मोठी रक्कम गेली तर नेमकं काय होईल आणि ते विचार आल्यामुळं आम्ही या प्रक्रियेला सुरुवात केली आणि आमची संपूर्ण टेक्निकल टीम आम्ही परदेशात जाऊन आलो। आम्ही सगळ्यांचा स्टडी केला, आम्ही अनेक ठिकाणी ट्रेनिंग घेतलं आणि हे करत असताना जवळजवळ गेली वर्षभर आम्ही या संपूर्ण इन्स्टॉलेशनच्या प्रयत्नात होतो। इन्स्टॉलेशन झाल्यानंतर आम्ही याचं खूप डीपली मॉनिटरिंग केलं आणि याचं सक्सेस रेट ज्यावेळी आम्हाला असं वाटलं की संपूर्ण टोटल आम्ही फुल प्रूफ सिस्टीम आहे, त्यावेळी मी अनेक बँकांना आम्ही हे दिली, 2-4 बँकांना आम्ही संधी दिली आणि त्याच्यानंतर त्या बँकांचा बराच मोठा फायदा झाला। आजही तुम्हाला आमच्या टेक्निकल टीमने एक्सप्लेन केलं आहे की अनेक अटॅक्स रोजच्या रोज होत असतात आणि पुलवामा हल्ल्यानंतर खूप अटॅक झाले। याच्याकरता उद्या 13 तारखेला आम्ही सगळी लोक म्हणजे सरकार इथं आहे, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सभा आहे। त्यावेळी नाबार्डचे सगळे CGM पासून सगळे ऑफिसर्स आहेत, सहकार खात्याचे कमिशनर, चीफ सेक्रेटरी पासून संपूर्ण सगळे जिल्हा सहनिबंधक जे आपण ज्याला जॉईंट रजिस्ट्रार म्हणतो ते इथं आहेत। त्यामुळे सगळी लोक इथं आहेत आणि सगळ्या 31 जिल्हा बँकांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि CEO यांची एकत्रित बैठक उद्या अजितदादांच्या अध्यक्षतेखाली बोलवलेली आहे। त्यामध्ये अजितदादांच्या हस्ते उद्या CSOCचं पहिलं उद्घाटन होईल आणि उद्घाटन झाल्यानंतर 31 बँकांना आम्ही त्याची माहिती देऊ आणि त्याच्याकरता त्यांना अपील करू। अजितदादा स्वतः त्यांना अपील करतील आणि टोटल या सहकार क्षेत्रातला जी रक्कम आहे, आज सामान्यांचा पैसा आहे, हा सुरक्षित कसा राहील ही सगळी जबाबदारी राज्य बँकेने घेतलेली आहे। मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल की सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल लागला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये पण त्यांनी सांगितलं असा कोणत्याच अटॅक होऊन जर एखाद्याच्या खात्यातनं जर काही पैसे सायफन केले गेले किंवा लॉस झाला तर तो लॉस बँकेने बेअर केला पाहिजे। कस्टमरला विदिन 24 आवर्स इमिजिएटली त्यांच्या खात्याला ते पैसे जमा केले पाहिजेत।
त्यामुळं 94 करोड जे गेले किंवा एका जिल्हा बँकेत 36 कोटी रुपये गेले. त्यामुळे असे जर खूप मोठी रक्कम आणि आजकाल सायबर थ्रेट्स खूप वाढत आहेत आणि त्याचं म्हणून आपण हे सिस्टीम आपण उभी केलेली आहे. या सिस्टीमला आम्ही जो काय खर्च आमच्या कॅपिटल म्हणजे इन्व्हेस्टमेंट आहे ही आम्ही सगळी स्वतःच्या प्रोव्हिजनमधून केलेली आहे. आणि याचा सगळा फायदा मग असे मी खाली सांगितलं की खरंच सहकार क्षेत्रासाठी कॉपरेशन अमंग्स कोऑपरेटिव्ह या प्रिन्सिपलनुसार आम्ही संपूर्ण सहकार क्षेत्राला कोणताही मोबदला न घेता हे सेंटर आम्ही त्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि तुम्ही आलात आणि तुम्ही सगळी माहिती करून घेतली. कारण का मला ते प्रामाणिकपणे सांगावं असं वाटतं की तुम्ही जे पत्रकारांवर किंवा त्या मीडियावर आमची जास्त दिसत आहे. कारण का सहकार क्षेत्राबद्दल जे काय तर सहकार क्षेत्रात चांगल्या पण गोष्टी होत आहेत आणि चांगल्या गोष्टींना जर तेवढीच चांगली प्रसिद्धी मिळाली कारण अशा प्रकारे भारतात असं सेंटर कुठेही नाही. आणि प्रत्येकाने जास्तीत जास्त नॅशनल बँकांमध्ये आहे 100% आहे, काही प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण आहे आणि काही प्रायव्हेट लोकांनी पण असे सेंटर सुरू केलेले आहेत. पण ते सगळी प्रोफेशनल बेसिसवर आहेत, त्यांचा व्यापार करायचा बिझनेस आहे. परंतु असं कोणी फ्री किंवा कुठेही मोफत सर्व्हिस देणारं सेंटर आज भारतात कुठेही नाही. काही काही बँकांचे खाजगी स्वतःचे आहेत पण ती लोकांना ती ऑफर केलेली नाहीत. आणि अशा प्रकारे या संपूर्ण इमारत आमची 8 मजली इमारत हे प्रशिक्षण सेंटर आहे. आमच्याकडे भरपूर जागा आहे आणि जसं जसं बँकाची डिमांड वाढेल तसं जसं बँका आमच्याकडे येतील. कारण एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट आणि रिकरिंग कॉस्ट जास्त आहे. हे जे आमचे एम्प्लॉई आहेत हे 24/7 असतात. संपूर्ण आमचे आता जे लंचला देखील एकदम पुढे नाही जात आमच्याकडं. ते शिफ्ट म्हणजे त्याला बदली तिथं असतोच तो. त्यामुळे इतकं सगळं सांभाळणं हे शक्य नाही. गेले वर्षभर आम्ही सक्सेसफुली रन केलेलं आहे. आणि सांगायला हरकत नाही आमच्या बँकेवर पण एक पूर्वी म्हणजे ही सिस्टीम सुरू करायच्या आधी अटॅक व्हायचा प्रयत्न झाला होता. मी असतानाच अटॅक असताना प्रयत्न झाला त्यावेळी दवाई योगाने असे तो अटॅक सक्सेसफुल झाला नाही. त्यापासून आम्ही बोध घेऊन त्यानंतर आम्ही सिस्टीम डेव्हलप केली. आणि या सिस्टीमला तुम्ही सगळ्या मीडियाने जास्तीत जास्त हे सहकारी बँकेमध्ये पण असं काहीतरी आधुनिक होऊ शकतं. आमचे जे एक्सपर्ट टीम आहे आमचे जे सल्लागार आहेत पारखी हे जवळजवळ 3 वर्षापासून आमच्याकडे आहेत. आमचा हा जो मयूर आहे हे सगळे एक्सपर्ट लोक आहेत. आणि त्यांना कुठेही म्हणजे आम्हाला एक भीती असते की या एक्सपर्टना कुठलेही बाहेरचे लोक इथे सक्सेसफुल इम्प्लिमेंट केल्यानंतर ताबडतोब ते रेडी जसं एखादा मनुष्य उचलतात आणि त्यांना एक जास्त पॅकेज दिलं जातं. त्यामुळे आमच्याकडचे अनेक सांगायला हरकत नाही आम्ही IPPS थ्रू आता परीक्षा घेतो. इंडियन बँकिंग सिलेक्शन बोर्ड इंडियन बँकिंग थ्रू आमच्या गेल्या 6-7 वर्षापासून टोटल मेरिटवरती एक्झाम आहेत. कुठेही कोणाचा वशिला नाही काही नाही. इंटरव्ह्यू पण IPPSची लोक घेतात. परवा माझ्याकडं एक क्लार्क ग्रेडसाठी 40 BE कम्प्युटर लोक 40 BE कम्प्युटर BE इंजिनियर्स हे सिलेक्ट झाले क्लार्क पदासाठी. त्यांना क्लार्क लेटरी म्हणणं आम्हाला चुकीचं वाटायला लागलं म्हणून आम्ही त्यांना युनियनच्या परवानगीनं असोसिएट्सचे नाव दिलं आणि त्यांना 10% राईस दिलं. आणि आमच्याकडं 6 महिने झाल्यानंतर ते एक्सपर्ट झाल्यानंतर सगळ्या खाजगी क्षेत्रातल्या बँका नॅशनल बँका त्यांना पॅकेज देऊन आज उचलायला लागल्या. अशा लोकांना बॉन्ड द्या म्हणणं पण आम्हाला थोडं कठीण जातं कारण हे सगळी एक्सपर्ट लोक आहेत. बॉन्ड द्या हे द्या असं पण आम्हाला बरोबर वाटत नाही. त्यामुळे त्याच्याकरता आम्हाला हे चॅलेंज सगळ्यात मोठं आहे. त्यामुळे आज राज्य सहकारी बँकेची परिस्थिती आर्थिक परिस्थिती एवढी मजबूत आहे मला सांगायला अभिमान वाटतो. आज माझा शिपाई 95,000 पगार घेतो. आज माझा शिपाई 95,000 पगार घेतो. आणि माझ्या सगळ्या युनियननी ज्या बँकेमध्ये अजून एक सांगतो या बँकेमध्ये पूर्वी 3200 स्टाफ होता 3200 स्टाफ होता. आज माझ्या बँकेमध्ये 765 स्टाफ आहे. ज्यावेळी 3200 स्टाफ होता त्यावेळी बँकेचं आमचं टर्नओव्हर हा 15,000 कोटी होता. आणि 765 स्टाफ असताना माझा टर्नओव्हर 62,500 कोटी आहे. म्हणजे स्टाफ तोच आहे पण स्टाफ त्या मल्टिपलमध्ये त्यांनी हे केलं. त्यामुळे अशा स्टाफला त्यांना समाधानकारक सॅलरी द्यायला आम्हाला काहीच हरकत नाही. त्यामुळे आज आम्ही या स्टाफला एक 13.50% बोनस दिला आहे. आणि युनियन मागते आम्हाला 12% आम्ही 13 देतो. आजपर्यंत कुठेही गेल्या 7-8 वर्षामध्ये युनियनचं आमचं कुठे हे नाही. त्यामुळे आमचा स्टाफ हे एकदम समाधानी आहे. पण अशी ही जी एक्सपर्ट लोक आहेत त्यांना आम्ही रिटेन केलेलं आहे आणि ते स्वतः सहकारात काम करायला इच्छुक आहेत.
त्यामुळे हे अत्यंत सक्सेसफुल आमचं मॉडेल आहे आणि तुम्ही याला जास्तीत जास्त जेवढी चांगली म्हणजे सहकारात जे काही चांगलं पण काही गोष्टी होतात, वाईट 5% 2% वाईट होत असतील, नाही असं नाही म्हणतात, पण त्याला प्रसिद्धी मात्र खूप मिळते. पण यामध्ये कुठेही या आधुनिक याच्यामध्ये आम्ही बाकीचं बरंच सांगण्यास फार काय, पण आज सॉफ्ट पुरतीच आजची परिषद महत्त्वाची असल्यामुळे तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारू शकता प्लीज. जवळ 35 लोक 35+. 35 लोकांनी सगळे एक्सपर्ट आहेत. काय सगळ्या राष्ट्रीय बँकांमध्ये सेंटर आहे का आता तुमचं आधुनिक आहे आपल्या बँकेच्या वेगळेपण असं आहे की एकतर आपण AI बेस्ड सॉफ्टवेअर वापरतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग बेस्ड सॉफ्टवेअर वापरतो. आणि जे ट्रॅडिशनल सॉफ्टची जी सॉफ्टवेअर्स आहेत त्याला मॅनपॉवर जास्ती लागते, स्किलसेट जास्ती लागतो आणि ती प्रोप्रायटरी आहे, म्हणजे त्यांच्या टेक्नॉलॉजी. वेगळंच ही जी टेक्नॉलॉजी आहे ती ओपन टेक्नॉलॉजी आहे, त्यामुळे हॅकिंग एथिकल हॅकर्स किंवा ज्यांना नेटवर्क सिक्युरिटी हे माहिती आहे ते लोक पटकन याच्यामध्ये ट्रेन होऊन ऑनबोर्ड करू शकतो. इतर बँकांच्या स्टाफला ट्रेनिंग तुम्ही आता सिसॉकमध्ये ट्रेनर्स कसे डेव्हलप करणार आहात किंवा या संदर्भात तुमचा प्रत्येक स्टाफ हा टेक्नोसॅव्ही होणं आवश्यक झालेलं आहे? राज्य बँकेतला जवळजवळ प्रत्येक स्टाफ हा टेक्नोसॅव्ही आहे. आम्ही त्याच्याकरता IBMशी ॲग्रीमेंट केलेलं आहे आणि IBMकडे आमचा प्रत्येक स्टाफचा ट्रेन होतोय. पण इतरांचा स्टाफ ट्रेन करण्याकरता सेकंड फ्लोअरला आम्ही मोठी एक क्लासरूम तयार करतो. इथं त्या स्टुडंटला राहण्याची पण सोय आहे. आमच्या इथं सगळे राहण्याच्या रूम्स आहेत, आमचं काय हॉस्टेल आहे आणि या हॉस्टेलमध्ये त्या लोकांना इथं ट्रेनिंग दिलं जाईल. म्हणजे माझ्या प्रत्येक सहकारी बँकेतला स्टाफ जो हा स्टाफ हे आम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे तो स्टाफ वेल ट्रेन झाला पाहिजे याची पण जबाबदारी आमचीच आहे. त्याच्यासाठी आम्ही अत्यंत नाबार्डच्या माध्यमातून कोर्स डिझाईन केलेला आहे आणि आम्हाला शिखर ट्रेनिंग संस्था म्हणून नाबार्डची परवानगी आहे. त्यामुळे आमचे शिखर ट्रेनिंग 2 सेंटर्स आहेत, एक इथं एक दुसरं नागपूरला आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी आम्ही शिखर ट्रेनिंगमध्ये या कोर्सचा समावेश केलेला आहे. त्यामुळे आम्ही अत्यंत कमी याच्यामध्ये, कारण का याला नाबार्डकडनं पण आम्हाला आर्थिक मदत मिळत असते. नाबार्ड आम्हाला संपूर्ण कोर्स डिझाईन केल्यानंतर आमचे जे काही प्रत्येक कोर्सवाईज ते रक्कम आम्हाला देत असतात, वर्षाचं बजेट असतं. त्यामुळे ही आम्ही दोन्ही ठिकाणी हे ट्रेनिंग सुरू आहे. हे सिसॉक डेव्हलप करण्यासाठी नाबार्डचं किंवा सरकारचं काही अनुदान? नाही, अनुदान नाही. आम्ही कुठलंही अनुदान मागितलं नाही किंवा घेतलं पण नाही. परत एकदा सांगतो तुम्हाला, हा एकमेव बँक आहे की ज्या बँकेने सरकारने दिलेले पैसा अनुदान मदत 100 कोटी रुपये त्यांना परत केलेले. आज महाराष्ट्रात दुसरी कुठलीही बँक नाही की सरकारने दिलेले पैसे त्यांना परत केले. ही एकमेव बँक अशी आहे की आम्ही त्यांना पैसे परत केले. त्यामुळे कोणाचा इंटरफिरन्स यामध्ये नाही. कारण का शासनाचं जर कॅपिटल असेल तर मात्र आम्हाला प्रत्येक वेळेला परवानगी घ्यावी लागते कुठल्याही गोष्टीला. पण आता शासनाचा आमच्याकडं कुठेही भाग भांडवल नाही. शासनाचा इंटरफेरन्स तुमच्या बँकिंग सिस्टममध्ये ऑपरेटिंगमध्ये होतो का? नाही, शेवट शासनाचा इंटरफिरन्स म्हणजे काही हे डेफिनेशन खूप वास्ट आहे, खूप वास्ट डेफिनेशन आहे. प्रामाणिकपणे बोलायचं तर कुठेही जर आम्हाला याला तुम्ही एक उदाहरण म्हणून देतो, पण तिकीट तुम्हाला कसं घ्यायचं ते बघा. आमच्याकडे पूर्वी एकाची बदली केली गेली तरी 100 लोकांचे फोन यायचे. आता ही माझ्या मतदारसंघातली आहे, हे माझं असं आहे, हे माझं तसं आहे, हे माझं तसं आहे, हे माझं तसं आहे. फार सगळ्यांकडून मोठमोठ्या नेत्यांकडून लोकप्रतिनिधी आहेत ते. आम्ही माझ्याकडे 6 युनियन आहेत आणि 6 युनियनचे मुंबई युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ आहेत. त्या सगळ्यांना युनियन मी विश्वासात घेतले आणि ते युनियनचे मी ॲग्रीमेंट केलं, करार केला आणि ऑन रेकॉर्ड आहे, तो करार रजिस्टर्ड आहे की अशा कुठल्याही एखादी बदली झाल्यानंतर किंवा कोणाचंही मला जर रेकमेंडेशन आलं तर मी रेकमेंडेशन मी ऐकणार, कारण ते लोकप्रतिनिधी आहे. पण ज्या स्टाफनी हे रेकमेंडेशन आणलं, ज्या स्टाफच्या वतीने रेकमेंडेशन झालं त्या स्टाफला बोनस मिळत नाही आमच्याकडे. आम्ही त्याला बोनस नाही देत. त्यामुळे आम्ही त्याला प्रोसिजर आहे, असं एखादं रेकमेंडेशन आलं की आम्ही त्या स्टाफला पत्र लिहितो, वी आर रिसिव्ड अ रेकमेंडेशन फ्रॉम ऑनरेबल so and so regarding your transfer. Now the option goes to you whether you want bonus or transfer. Let me know.
आम्हाला दुसऱ्या मिनिटाला स्टाफचं पत्र येतं की आम्ही आयुष्यात कधी कोणाकडे गेलोच नाही, आम्हाला काही नको, कारण आमचा बोनस हा 3-4 लाख रुपयाचा असतो. त्यामुळे आणि हे ऑफिशियल आहे, ॲग्रीमेंट आहे. तर मी सगळ्या स्टाफला सांगतो त्या ॲग्रीमेंटला मी डेव्हिएट करू शकत नाही, कारण जो इक्वॅलिटी आहे सगळ्या लॉला सेम आहे, मी तुम्हाला नाही करू शकत. त्यामुळे कोणी असं आलं की पहिलं पत्र त्या स्टाफला जातं आणि मग त्या स्टाफला बदली पाहिजे असेल तर आम्ही बोनस नाही देत. आणि याशिवाय मागच्या वेळी 6 लोकांना बोनस दिलेला नाही, त्यामुळं बोनस मेजर असतो, मोठी अमाऊंट असते. त्यामुळे अशा प्रकारे आम्ही सिस्टीम राबवतो. त्यामुळं तुम्ही 1100 कोटीची बँक 7000 कोटीच्या नफ्यात आणलेली आहे, शासनाच्या डोळ्यात पैसा पडला. कसलं 7000 कोटी नफ्यात आहे शिखर बँक, हे सरकारला कळल्यावर पण लाडकी बहीणचा वापर होऊ शकतो. नाही. शेवट असा आहे, तुम्हाला म्हणून सांगतो, कुठली बँक, ही राज्य सहकारी बँक असू दे, कुठलीही बँक असू दे, ही रिझर्व्ह बँकेने लायसन्स दिलेली स्वतंत्र इन्स्टिट्यूट आहे. याच्यावर कुठेही नाही. यावर काही अनेक ठिकाणी राजकीय विचाराची लोक असू शकतात त्या बोर्डावर वरती, किंवा कुठल्या विशिष्ट पक्षाची लोक असू शकतात. याचा अर्थ ती बँक त्या पक्षाची होत नाही. त्या बँकेवर आमचा रेग्युलेटर RBI आहे, आमची सुपरवायझरी अथॉरिटी नाबार्ड आहे. आमच्या नाबार्डकडनं तर पिरियडिकली इन्स्पेक्शन सुरू असतं आणि रेग्युलेशन आमचं सरकार नाही. मध्यंतरी कुठल्या तरी वेबसाईटवर एका मोठ्या वकिलांनी सांगितलं की इथलं प्रत्येक लोन सरकारकडनं मंजूर होतं. आम्ही त्याला उत्तर दिलं की मी त्याला माहीतच नव्हतं. लोकांचा तर गैरसमज आहे. इथं स्वतंत्र नियम आहे, स्वतंत्र नाबार्ड आणि RBIचे रेग्युलेशन्स आहेत. आणि नाबार्डचे एक शेवट असा आहे की डायरेक्टिव्स आणि गाईडलाईन्स, आणि त्याचं व्हायलेशन केलं तर दंड होतो. आज 7 वर्षामध्ये आमच्या बँकेला एकदा दंड झालेला आहे. ते कशा करता, एक तर सिंपल गोष्ट आहे की एक लोन दिलं गेलं आणि त्या लोनला जे कार लोन होतं, लोन बंद झालं, पण ते RCTC आम्ही घेतलं नाही, म्हणून आम्हाला यू वोंट बिलीव्ह इट, मी रेकॉर्डवर सांगतो, 36 लाख रुपये दंड झाला. इतक्या मायन्यूट गोष्टीला पण दंड होऊ शकतो, कारण त्यांचं म्हणणं असं तुम्ही एंड यूज सर्टिफाय नाही केला, तपासलं नाही, त्याच गोष्टी करता पैसा वापरला गेला का नाही हे तुम्ही बघितलं नाही, ते तुमचं काम आहे. लोन जरी बंद झालेलं असलं तरी ते डायव्हर्सिफिकेशन झालं असण्याची शक्यता आहे. त्यामुळे इट्स ए व्हायलेशन. आजकाल तुम्हाला माहिती आहे RBI छोट्या व्हायलेशन, KYC नाम असेल तुम्हाला बंडाची रक्कम येते, आणि अशा प्रकारचा दंड झाला तर वेल मॅनेजर फिनान्शियली साऊंड बँक या डेफिनेशनमध्ये तुम्ही बाहेर पडता आणि तुम्हाला कुठलीही परवानगी मिळत नाही. आज मात्र ते पूर्वीचं तर एक 6 वर्षापूर्वीच ते इन्सिडन्स आहे. त्याच्यानंतर मात्र आमच्याकडनं एकही व्हायलेशन नाही, आणि त्या आधारेच रिझर्व्ह बँकेने या बँकेला 500 कोटी रुपयाचे बॉन्ड फ्लोट करायला परवानगी दिली. अशी एकमेव राज्य सहकारी बँक आहे भारतातली. आज दुसऱ्या कुठल्याही बँकेला आम्ही 500 रुपयाचे बॉन्ड फ्लोट पण केले. आणि असे बॉन्ड फ्लोट करायचे असेल तुम्ही वेल मॅनेजर डेफिनेशनमध्ये बसलं पाहिजे. रिझर्व्ह बँकेने ज्यावेळी आम्हाला परवानगी दिली त्यावेळी आम्ही त्याचे सगळे निकष पाळतो, असंच त्याचा अर्थ आहे. स्टेट में कुल कितने ऐसे कोऑपरेटिव बैंक है जिनको आप एकोमोडेट करने वाले और सिक्योरिटी साइबर सिक्योरिटी प्रोवाइड? नहीं, अभी तक हमने खाली महाराष्ट्र को कॉन्सेंट्रेट किया है, खाली महाराष्ट्र. स्टेट की बात, स्टेट नहीं, स्टेट महाराष्ट्र स्टेट में कितने कोऑपरेटिव डिस्ट्रिक्ट बैंक हैं? हमारे 31 डिस्ट्रिक्ट सेंट्रल बैंक्स है, 31 बैंक्स है. उनके सबको हम अकोमोडेट करने जा रहे हैं, सबको, किसी को भी हम ये करेंगे नहीं. लेकिन उसमें से जो बड़ी बैंक्स है, अभी तो PDCC लार्जेस्ट बैंक है, PDCC पुणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव बैंक है, उनको हम पहले, अभी सातारा है, सातारा उसके नंबर 2 को है. दोनों हम अभी उन्होंने हमको अप्रोच किया है, दोनों अभी हमारे इसमें बोर्ड पे आ रहे हैं. सिंधुदुर्ग है, इतनी बड़ी बैंक्स है. कोई छोटी बैंक्स भी है, डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव बैंक्स है, चंद्रपुर है उधर एक, और कुछ वीक बैंक्स भी है. वो बाद में वो ये होगी, वो ऑनबोर्ड होने वाली है. लेकिन हमारा पहला कॉन्सेंट्रेशन है ऑल 31 डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव बैंक विल जॉइन दिस फोरम. आपने एक चीज कहा कि ये जो साइबर जितना प्रोटेक्शन है बैंकों का वो बहुत ही रिस्की है, और उसके लिए जितने भी हाई स्किल्ड आपके पास वर्कर हैं, जो भी एम्प्लॉई हैं, आप कह रहे हैं कि किसी भी बैंक से कोई भी चार्ज नहीं लेंगे, ये पूरा निःशुल्क है. तो इसे मेंटेन कैसे किया जाएगा? ये जो एक्सपेंस है कैसे मेंटेन किया जाएगा? वो हमने हर ईयर में हमारा जितना प्रॉफिट है उसमें से 1% हम उसको मराठी में बोलते हैं सहकार कृतज्ञता निधि. हम उसको
हमको आप समझ गए होंगे उसका मीनिंग क्या है। कोऑपरेटिव में अपेक्स बैंक है, तो हमारी नैतिक जिम्मेवारी है, हमारा इथिकल ये है वो, इसके लिए हमने प्रॉफिट में से एक कुछ अमाउंट हमने ये करके रखे प्रोविजन किया है। हमने स्टाफ के लिए भी प्रोविजन किया है, स्टाफ के लिए 0.5% देना, हाँ 0.25 स्टाफ के लिए हमने रखा है। जिनके भी ऑपरेशन है जो कुछ है उसमें से हम देते, लेकिन जो कुछ है वो हमने प्रोविजन करने के बाद ही हम उसको एक्सपेंस कर सकते हैं। सर मग त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय की आम्ही याच्यामध्ये कोणताही चार्ज देणार नाही, मग सगळ्या बँकांचा डाटा तुमच्या हातात सहजपणे येणार आहे या ह्याच्यामध्ये? डाटा त्यांच्याकडेच असणार. या बँकांचा डेटा येणार म्हणजे काय, त्यांच्या खात्यांची माहिती वगैरे येणार नाही, आपल्याकडे फक्त लॉग्स येणार आहेत आणि त्या लॉग्स मध्ये फक्त IP ॲड्रेस असतो, त्याच्यामध्ये खातेदाराचं नाव किंवा हे काही नसतं. तो मशीन डेटा येणार आहे. तुमच्या ट्रान्झॅक्शन मध्येही तुमचे लॉग्स मधले कोणी कोणाला पैसे दिले वगैरे हा डेटा काही येत नाही. पण म्हणजे एखाद्या बँकेने साधारण त्यांचा काय वर्षाचं ट्रान्झॅक्शन आहे किंवा काय नाही, तो डेटा काही येत नाही याच्यामध्ये. सर मगाशी तुम्ही म्हणाला सहकारची प्रतिमा लोक डागाळतात. नाही तुम्ही आता एवढं काम करता, लोक डागाळत नाही, आपोआप डागाळी गेली आहे. डागाळी केलेली आहे. आता रिझर्व्ह बँकेनं 36 लाखाचा दंड लावला, पण तुला सरकारी बँकेत असं काही झालं असतं तर रिझर्व्ह बँक असा दंड लावते नाही. मी रिझर्व्ह बँकेत 12 वर्ष, मी माझ्याकडे साहेब महाराष्ट्र, गुजरात, गोवा, जम्मू काश्मीर, राजस्थान या 5 राज्यातल्या अर्बन बँकांचा प्रतिनिधी म्हणून मी RBI वर काम केलं, 12 वर्ष काम केलं. रिझर्व्ह बँक कुठे डिस्क्रिमिनेट करत नाही. या सगळ्या बँकांना दंड लागतोच, नॅशनलाइज असू द्या, प्रायव्हेट सेक्टर असू. पण प्रामाणिकपणे सांगतो, सहकारी बँकेवर दंड लागल्याची बातमी मोठी होते. या सगळ्या बँकांवर दंड लागतो, सगळ्या बँकांवर लागतो. कोणा बँका, परत ICICI बँकेला 10 कोटी रुपये दंड लागलाय, 10 कोटी रुपये दंड लागलाय. सगळ्या बँकांवर लागतो, कारण नॉर्म्सच तसे आहेत ना, ते नॉर्म्स मध्ये कोणी सुटत नाही. पण ICICI बँक इतकी मोठी आहे आज बघायला जा, तर या लहान बँकांवर दंड. आता ते माझा प्रश्न वेगळा आहे की आता इंडसइंड बँकेमध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला. 3-4 दिवशी रिझर्व्ह बँकेनं क्लॅरिफिकेशन दिलं की ह्या बँकेतल्या ठेवीला काही धोका नाही आहे आणि आता नन ऑफ द बिझनेस ऑफ RBI. पण न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक मिळाली त्याच्याबद्दल रिझर्व्ह बँक शब्द. शेवट असा आहे, आता मी कोणाची बाजू नाही केली. मला सरकाराची प्रतिमा उचलणं हे रिझर्व्ह बँकेचं काम आहे की नाही, मी कोणाची बाजू नाही घेत, पण फॅक्च्युअल परिस्थिती आपल्याला ऍक्सेप्ट केली पाहिजे. त्यांचं कुठेही आता एखाद्या 10 कोटीची बँक सहकारी बँक बंद पडली तर अर्थव्यवस्थेला कुठलाही धोका होत नाही. पण ICICI बँक, स्टेट बँक यामध्ये जर झालं तर पूर्ण अर्थव्यवस्था कोलमडून जाईल. त्यामुळे ICICI बँकेवर ज्यावेळी गुजरातमध्ये ATM मधनं पैसे मिळत नव्हते त्यावेळी RBIने चार्टर प्लेन ठेवून तिकडं पैसे नव्या करून मोठा सप्लाय केल्याच ना. त्यामुळे आज असं आहे, इन्स्टंट कुठल्या बँकेकरता RBIने पुढे यायचं की या बँकेमध्ये कुठलाही धोका नाही, पैसे हे करू नका. शेवट आमची ताकद, आमची व्हॅल्यू किंवा आमची उपयोगिता आम्ही जोपर्यंत सिद्ध करत नाही. आज मी RBIना विचारलं, एक छोटंसं उदाहरण भेटतो. आज तुम्ही सगळे विचारताय सहकार्याबद्दल, चांगलं वाटतंय मला, की मध्ये एका कुठली बँक मॅडम ती आमची मराठा, त्या बँकेवर रन लागला होता आणि मीडियाने असा कॅमेरा देत असताना तो रन त्या मीडियाच्या याच्यामध्ये दुसऱ्या बँकेच्या पाठीवरनं तो कॅमेरा केला. त्या दुसऱ्या दिवशी त्या बँकेवर 6 वाजता रांग लागली होती. त्यावेळी RBIला आम्ही सांगितलं की तुम्ही बाबा या बँकेचं बॅलन्स शीट, आमच्या मॅडम त्यावेळी फेडरेशनच्या CEO होत्या, त्यावेळी त्याने RBIशी कॉन्टॅक्ट केलं. RBIने सांगितलं दिस इज नन ऑफ आवर जॉब, दिस इज जॉब ऑफ फेडरेशन. तुम्ही बाहेर या आणि तुम्ही सांगा या बँकेची आर्थिक परिस्थिती चांगली. पण फेडरेशननी ते पत्र काढलं, पण फेडरेशनच्या पत्रावर आणि RBIच्या पत्रामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे असं होऊ शकतं. त्यामुळे आम्ही स्वतःची उपयोगिता जोपर्यंत अर्थव्यवस्थेत सिद्ध करत नाही, स्वतःची उपयोगिता. आता आमची उपयोगिता आहे ग्रामीण रुरल इकॉनॉमीमध्ये खूप आहे. हा रुरल इकॉनॉमी बघायला जा तर शेती कर्जाचं वाटप या जिल्हा बँका आणि अपेक्स बँक तुम्ही बघायला जा पर्सेंटेज 98% आहे. तुम्ही या नॅशनल बँकेचा पर्सेंटेज बघायला जा तर 55च्या आसपास
घुटमळत येते. पंजाब नॅशनल बँकेचा पर्सेंटेज बघायचा, परवा SLBCची मीटिंग झाली, SLBCच्या मीटिंगमध्ये तुम्ही येऊन बघा 35% वरती नाही. आजही त्या लोकांना मुख्यमंत्री सांगतात की शेतकऱ्यांना तुम्ही हे सिबिल विचारू नका. आजही सांगतात जो कोण सिबिल विचारेल त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल, पण असं पत्र काढू शकत नाही कोणी, कारण काय त्या सिबिल हे विचारणं हे प्रत्येक बँकेचं, पण विचारू नका असं कोणी करत नाही. त्यामुळं शेती कर्ज जी आहे ती आमच्याकडं 98% टार्गेट फुलफिल केलं. तुम्ही SLBCच्या मीटिंगमधलं हे वाचा, संपूर्ण ॲनालिसिस बघा. त्यामुळे या सहकारी बँकेचा उपयोग ही ग्रामीण इकॉनॉमी सुधारण्यासाठी खूप आहे. त्याच्याकरता आम्ही सगळ्यांनी सक्षम राहिलं पाहिजे. आम्ही एकट्याने सक्षम असून उपयोग नाही. माझ्या खाली सगळ्या जिल्हा बँक आहेत. आज अनेक जिल्हा बँका अडचणीत आहेत. अनेक जिल्हा बँका अडचणीत असल्यामुळे टॅक्स थ्रू शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळं या सगळ्यांना सक्षम करायचं आम्ही एक ठरवलेलं आहे. कसं यश येईल, टप्प्याटप्प्याने येईल, एकदम तर काही येणार नाही. त्यामुळे आधी आम्ही 2 जिल्हा बँका आम्ही आता आहेत, नागपूर आणि नाशिक आमच्याकडे. त्याच्यानंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने आम्ही पुढे जाऊ. सरकारचा विषय काढला म्हणून म्हणजे आता सिसॉकचा विषय आहे, परंतु लोकांमध्ये किंवा ग्राहकांमध्ये राष्ट्रीयकृत बँक अकाउंट उघडायचं तर लोकांमध्ये सरकाराबद्दल एक अविश्वास किंवा एक भीती निर्माण झालेली आहे की सहकारी बँकेने अकाउंट उघडलं तर त्याचं भवितव्य कसं राहणार आहे. हा एक लोकांच्या मनात फार मोठा प्रश्न पडतो. तर लोकांची हा समज तुम्ही कसा दूर करणार आणि ॲज अ शिखर बँक म्हणून तुम्ही भविष्यात तुमची वाटचाल काय ठेवणार आहात. तुमचे मॅनपॉवर जी तुम्ही 3500 स्टाफ म्हणतात तो 800वर आलेला आहे. भविष्यात तुम्ही अजून तुमच्या शाखा वाढवणार आहात, तुमचं मनुष्यबळ वाढवणार आणि सरकाराची वृद्धी कशी करणार. नाही, यामध्ये थोडक्यात आहे आम्हाला शाखा वाढवायला जास्तही नाही, कारण का रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, नाबार्डच्या नियमानुसार आम्ही DCCBशी कॉम्पीट करू शकत नाही. इथे DCCB आहे, तिथं अपेक्स बँक ब्रांच ओपन करू शकत नाही. आम्हाला ते DCCBच्या माध्यमातूनच पुढे जावं लागतं. त्यामुळं आमच्या ब्रांचेस जरी कमी असल्या तरी आमचा टर्नओव्हर आम्ही लोनिंग DCCBला करतो. आज आम्ही DCCBच्या माध्यमातून खालपर्यंत जातो. त्यामुळे DCCBला स्ट्रॉंग करणं हे आमचं अपेक्स बँकेचं काम आहे, सक्षम करणं. त्यामुळे आम्हाला बाकीच्या कमर्शियल बँका, बाकीच्या बँकांसारखं आमच्या हजारो शाखा उघडून त्या शाखेतनं हे करणं हे आमचं तसं काम नाही. आम्हाला ही जी रुरल इकॉनॉमी आहे त्या 3 टायर सिस्टीम ज्याला म्हणतो ती सक्षम करायचं काम आमचं आहे. त्यामुळे आम्ही ते व्यवस्थितपणे करतो, कारण या सगळ्या जिल्हा बँका आम्हाला लिंक्ड आहेत. त्यामुळे आम्ही प्रत्येक जिल्हा बँकेला, पूर्वी तुम्हाला माहिती आहे की या जिल्हा बँकेचं ऑडिट अपेक्स बँकेकडे होतं. नाबार्डची स्थापना झाल्यापासून ते नाबार्डकडे सुपरवायझरी रोल गेलाय. त्यामुळे आमच्या सगळ्या ॲडवायझरी, आमच्या सगळे पॉलिसीज या सगळ्या जिल्हा बँकेला अडॉप्ट कराव्या लागतात. त्यामुळे आमच्या दर 3 महिन्यातनं एकदा या सगळ्या जिल्हा बँका, नाबार्ड आणि माझ्या अध्यक्षतेखाली दर 3 महिन्यातनं एकदा मीटिंग असते. त्यामुळे सगळ्या जिल्हा बँकांना आम्ही सर्व्हिस काय त्यांना गरज असेल ते करत असतो. त्यामुळे जिल्हा बँकांचं सहकार सक्षम करणं हेच आमचं काम आहे सध्या. त्यामुळं प्रॉफिट कमवणं हे असं नाही. आज आम्ही बघा, काल एक शेतकऱ्यांकरता एक आम्ही स्कीम काढली. या शेतकऱ्यांना आम्ही ब्लॉकचेनच्या माध्यमातून 4थ्या मिनिटाला लोन दिलं जातं, शेतकऱ्याच्या खात्याला पैसे दिले जातात. शेतकरी मला बघत नाही, मी शेतकऱ्याला बघत नाही. शेतकऱ्याचा माल वकार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये गेल्यावर त्याचं व्हॅल्युएशन वकार महामंडळ करतं आणि ब्लॉकचेनच्या माध्यमातून 5व्या मिनिटाला 80% रक्कम त्याच्या खात्याला जमा होते. त्यामुळे शेतकऱ्याचं एक्सप्लॉयटेशन थांबलं. अशी भारतात पहिली स्कीम आम्ही केली. सरकारला मध्ये घेतलं, वकार महामंडळाला त्यांच्याशी ॲग्रीमेंट केलं. आता मी 200 किती कोटी वाटले 220 कोटी रुपये आम्ही लेंड पण केले. कारण काय, शेतकऱ्याला पीक उत्पन्न झाल्याबरोबर ते जो कोण व्यापारी असतील त्यांना पैसे लगेच लागतात. त्यामुळे ते कमी किमतीला ते विकत घेत होते. आम्ही त्यांना 5व्या मिनिटाला लोन दिले. आज 5व्या मिनिटाला ब्लॉकचेनचं एक ही आधुनिक तंत्रज्ञानाची ही एक खासियत आहे. आणि ते आम्हाला बघत नाही. त्यांना आमचं खातं आमच्या बँकेत असायलाच पाहिजे असं नाही, पण 5व्या मिनिटाला पैसे त्याच्या खात्यात जमा होतात. विकताना ज्यावेळी भाव वाढेल त्यावेळी वकार महामंडळ ते ई ऑप्शन करतं. ई ऑप्शनमध्ये आमचे पैसे आणि आमचं व्याज हे वसूल केलं जातं. अशाच प्रकारचा प्रयोग आम्ही विदर्भातल्या कॉटन इंडस्ट्री करता करतोय. आता कॉटन फेडरेशनला आम्ही मध्ये घेतलेलं आहे, कारण त्यामध्ये लहानसा ते कापूस उद्योजक आहे. ते 100 लोकांचा आम्ही ब्लॉक केलेलं आहे आणि त्या लोकांचे जिनिंग प्रेसिंग एकत्रित करून त्या बेलच्या अगेन्स्ट आम्ही 80% पैसे भेटतो. त्यामुळे त्यांना मोठा खरेदी म्हणजे रिलायन्स पण त्याला परचेसर मिळायला लागलाय.
तर छोट्या कापूस उद्योजकांना ते मिळत नव्हतं. अशा नवीन स्कीमच्या माध्यमातून आम्हाला एकंदरीत आमचा एम शेतकरी आहे, पित आहे, आणि त्यामुळे नुसता प्रॉफिट कमवणं हा उद्देश नाही आहे आमचा. त्यामुळे अशा नाविन्यपूर्ण स्कीम आम्ही केलेल्या आहेत. मला की हे जर हॅक झालं तर ती बँकेची जबाबदारी असं सांगितलं गेलं. पण दुसरी गोष्ट अशी की आता म्हणून तुम्ही तुमचं हे गीत बघितलं आणि जी सिस्टम केली हे स्तुत्य होतं, पण जिथं ग्राहकांचे पण पैसे खूप मोठ्या प्रमाणात जातात कारण ग्राहकांचे अज्ञान आहे, नो डाऊट. पण आता हे लोन ग्रामीण भागातही जातात, कुठे लॉटरी आहे, कुठे काय शेअर मार्केट आहे, जे काय आहे, तर त्याच्यासाठी एवढं तुम्ही सांगताय त्या गोष्टीसाठी पुढाकार आहे काही चान्सेस भविष्यात? आम्ही बघा, आम्ही बँकिंग साक्षरता प्रतिष्ठान म्हणून एक माझं प्रतिष्ठान आहे. तुम्ही लोकसत्तेमध्ये बघायला जाल तर सेकंड पेजला रोज एक ऍडव्हर्टाईज येते आमची MSC बँकेची. आम्ही बँकिंग अवेअरनेस देतोय लोकांना की कसं बँकिंग केलं पाहिजे. तुम्ही रोज बघा, रोज 365 दिवस बँकिंग साक्षरता प्रतिष्ठान अवेअरनेस देतो. आम्ही स्कूलमध्ये बँकिंग शिकवतो जाऊन. आता स्कूलमध्ये आम्ही डेमो बँकिंगची तयारी ठेवली. आम्हाला 100 बाय स्क्वेअर फुटाची जागा द्या, MSC बँकेच्या खर्चाने आम्ही तिथं बँकिंगचा सेटअप उभं करतोय. त्यामुळे हे आम्ही आणि असा सेटअप एक सातारला रयत शिक्षण संस्थेमध्ये उभं केलेलं आहे. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. हे बँकिंग वेगळं आहे. आमचं एक सोशल बँकिंग आहे. त्यामुळे सोशल बँकिंगमध्ये असून देखील आमची फिनान्शियल पोझिशन एकदम स्ट्रॉंग आहे. याचा पण आपल्याला विचार करायला पाहिजे. नाही, खर्चात आम्ही आम्हाला जो काय खर्च येतो तो रिकरिंग आहे. त्यामुळे आता जो काय त्या पर युनिट बघायला जात राहते. समजा आपण एक छोटी बँक घेतली की 50 डिव्हाइसेस आहेत, तर त्यांना पर डिव्हाइस फिक्स कॉस्ट ही 9,000 रुपयाच्या आसपास येते आणि त्याची रिकरिंग कॉस्ट जी आहे पर डिव्हाइस पर इयर ही 26,000च्या आसपास आहे. जसजसे तुमचे नंबर ऑफ डिव्हाइसेस वाढतील तशी रिकरिंग कॉस्ट ही मार्जिनली कमी होत जाते. म्हणजे 200 डिव्हाइसेसची एखादी बँक असेल तर त्यांची रिकरिंग कॉस्ट ही 26,000च्या ऐवजी 24,000, 24,250 एवढी येते. अर्थात त्यांना बेनिफिट काय, तर त्यांना जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते त्यांना उभं करायचं नाहीये. त्याच्यानंतर त्यांना जे मॉनिटरिंगचे जे सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट आहेत हे त्यांच्याकडे असणं गरजेचं नाहीये. तर ह्या सर्व्हिसेस राज्य सहकारी बँक आपण त्यांना फ्री ऑफ कॉस्ट त्यांना प्रोव्हाइड करतोय. कॅपिटल इन्व्हेस्टमेंट काही त्यांना कॅपिटल इन्व्हेस्टमेंट काही. त्याच्यामध्ये तुम्ही क्रिटिकल डिव्हाइसेस म्हणजे नेमकं काय? क्रिटिकल डिव्हाइसेस मध्ये तुमच्या डेटा सेंटर ज्या याच्यावरती तुमचं बँकिंग सॉफ्टवेअर चालतं ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे क्रिटिकल डिव्हाइसेस. फॉर एक्झाम्पल, कोणतीही बँकेचं ज्या वेळेला कोर बँकिंग सोल्युशन आणि सगळे सॉफ्टवेअर इन्स्टॉल होतात त्यावेळेला त्यांना एक डेटा सेंटर लागतं आणि एक DR साईट लागते. DR साईट म्हणजे डिझास्टर रिकव्हरी साईट, की जिथे समजा डेटा सेंटर बंद पडलं, कुठल्या अटॅकमुळे बंद पडलं, भूकंपामुळे बंद पडलं, पूर आल्यामुळे बंद पडलं, तर बँकिंग ऑपरेशन हे स्टॉल होता कामा नये. तर त्यांचं DR साईटवरून त्यांची इमिजिएटली स्विच ओव्हर व्हायला पाहिजे. तर असे ही 2 मेन इन्फ्रास्ट्रक्चर केंद्र आहेत. डेटा सेंटरमध्ये तुमचे सर्व्हर्स असतात, तुमच्या फायरवॉल्स असतात, नेटवर्क स्विचेस असतात आणि काही पूर्वीच्या याच्यात काही मोडेम्स आणि हे लागायचे, तर ही सगळी डिव्हाइसेस असतात. त्यानंतर कोर राउटर्स असतात की ज्याच्यावरून तुमच्या ज्या कनेक्टिव्हिटीज येतात की प्रत्येक ट्रान्झॅक्शन टाईपसाठी त्या रेग्युलेटरी बॉडीजच्या डेडिकेटेड कनेक्टिव्हिटी तुम्हाला घ्यायला लागतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचे RTGS NEFT असेल तर त्यासाठी एक डेडिकेटेड कनेक्टिव्हिटी आहे. IMPS हे ट्रान्झॅक्शन असेल तर त्यासाठी वेगळी मेंटेन करायला लागते की रिडंडन्सीमध्ये प्रायमरी सेकंडरी अशा वेगवेगळ्या कनेक्टिव्हिटीसाठी काही नेटवर्क डिव्हाइसेस असतात. ही सगळी डिव्हाइसेस आणि सर्व्हर्स हे सगळे क्रिटिकल डिव्हाइसेस आहेत. आणि तुमच्या प्रत्येक ब्रांचला बँकेच्या ब्रांचेसला एक फायरवॉल असते, ती क्रिटिकल डिव्हाइसमध्ये. थँक्यू सर. थँक्यू. वेळ दिला आणि सगळे ऐकून घेतलं.